विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर लक्षात घ्या, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला वैद्यकीय अधिकारी गट BMS याकरिता आपण सामान्य ज्ञान सिरीज घेऊन आलो आहोत. त्यातील हा विद्यार्थी मित्रांनो 7 क्रमांकाचा व्हिडिओ आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला इतिहास टॉपिक डिस्कस करायचा आहे. यावर आधारित महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहेत. त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्लेलिस्ट दिले, त्यामध्ये या आधीचे जे 6 व्हिडिओ आहेत ते विद्यार्थी मित्रांनो आपण बघू शकता. आजच्या व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी एक ॲडव्हर्टाइजमेंट. आपल्याला नॅशनल हेल्थ प्रोग्राम यावर जर नोट्स आणि 350+ जर प्रश्न पाहिजे असेल तर आपण घेऊ शकता. त्याची प्राईस आहे 499. लक्षात घ्या, या टॉपिकवर तुम्हाला एकूण 40 मार्कांसाठी प्रश्न विचारण्यात येणार आहेत. कमी वेळात क्वालिटी क्वेश्चन जर पाहिजे असेल तर नक्की परचेस करा. याकरिता आपण 93 56 25 60 34 या क्रमांकावर पेमेंट करा आणि याच क्रमांकावर व्हॉट्सअप देखील करा. त्याच पद्धतीने सामान्य ज्ञान जर आपल्याला मटेरियल पाहिजे असेल तर आपल्याकडे 4366 प्रश्न आहेत. प्राईज आहे फक्त 299. बाकी डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत. त्याच पद्धतीने आयुर्वेदचा जो सिलेबस आहे त्यावर आधारित हे जे 4 टॉपिक आहेत यावर आपल्याकडे 1300+ प्रश्न आहेत. प्राईज आहे फक्त 499. यामध्ये आपण अजून 2000 प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तयार करण्याचं काम आपलं चालू आहे. त्यासोबत आपल्याला चालू घडामोडी पाहिजे असेल त्या देखील आपण घेऊ शकता. बाकी डिटेल विद्यार्थी मित्रांनो आपल्या स्क्रीनवर आहेत. आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, वैयक्तिक सत्याग्रहाचे तिसरे सत्याग्रही म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती? ऑप्शन आहेत पंडित जवाहरलाल नेहरू, विनोबा भावे, राजेंद्र प्रसाद की सरदार वल्लभभाई पटेल. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येत असेल तर खाली कमेंट करा. येत जरी नसेल तर खाली कमेंट करा गेस करून. बघा, आपण जेवढेही प्रश्न बघणार आहेत त्यापैकी आपले किती प्रश्न बरोबर येतात. ही जर एक्सरसाइज केली तर हे जे प्रश्न आहेत ते तुमच्या लक्षात राहायला नक्की मदत होईल. तर लक्षात घ्या, वैयक्तिक सत्याग्रहाचे तिसरे सत्याग्रही म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांना विद्यार्थी मित्रांनो निवड करण्यात आली होती. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 2, खालीलपैकी कोणाचा त्रिमंत्री योजनेत समावेश नव्हता? ऑप्शन आहेत क्लेमंट ॲटली, लॉर्ड फॅथिक लॉरेन्स, सर स्टॅफर्ड क्रिप्स की V. अलेक्झांडर. तर राईट आन्सर आहे क्लेमंट ॲटली यांचा त्रिमंत्री योजनेत समावेश नव्हता. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 3, पहिला फॅक्टरी कायदा किती साली झाला? 1871, 1881, 1875 की 1885? उत्तर येत असेल तर खाली कमेंट करून द्या. तर पहिला फॅक्टरी कायदा हा 1881 विद्यार्थी मित्रांनो संमत झाला. नेक्स्ट, महाराष्ट्रात डॅश या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला? वडाळा, साणेकचरा, बिळाशी की शिरोडा? तर राईट आन्सर आहे महाराष्ट्रात बिळाशी या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला. त्यानंतर नेक्स्ट, भारतीय मुस्लिमांनी खिलाफत चळवळ सुरू केली कारण? ऑप्शन आहेत त्यांना मुस्लिमांमध्ये राजकीय जागृती करायची होती, त्यांना राष्ट्रीय सभेला सहकार्य करायचे होते, पाकिस्तान राष्ट्राच्या मागणीसाठी की त्याचे पवित्र राष्ट्र तुर्कस्तान संकटात होते. तर लक्षात घ्या, भारतीय मुस्लिमांनी खिलाफत चळवळ सुरू केली कारण त्यांचे जे पवित्र राष्ट्र आहे तुर्कस्तान हे संकटात होते. त्यानंतर नेक्स्ट, भारतासाठी राज्यघटना तयार करण्याचे भारतीयांना आव्हान देणारा भारत मंत्री कोण? ऑप्शन आहेत लॉर्ड बर्कनहेड, रॅम्से मॅकडोनाल्ड, लॉर्ड मोर्ले की लॉर्ड मॉन्टेग्यू? तर लक्षात घ्या, भारतासाठी राज्यघटना तयार करण्याचे भारतीयांना आव्हान देणारा भारत मंत्री आहे लॉर्ड बर्कनहेड. पुढील क्वेश्चन बघायचा आहे. त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लगेचच लाईक करून टाका. आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे 100+ लाईक, तर लाईक करण्यामध्ये कंजूसी बाळगू नका. इंदिरा गांधीजींनी 1930 काँग्रेस स्वयंसेवकाची डॅश सेना स्थापन केली? ऑप्शन आहेत हनुमान, बाल, वानर की सशस्त्र? तर लक्षात घ्या, इंदिरा गांधीजींनी 1930 काँग्रेस स्वयंसेवकांची वानर सेना स्थापन केली. त्यानंतर नेक्स्ट, ॲनी बेझंट कोणत्या वर्षी काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या? ऑप्शन आहेत 1915, 16, 17 की 18? तर ॲनी बेझंट हे 1917 विद्यार्थी मित्रांनो काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या. नेक्स्ट, 1 जुलै 1909 रोजी मदनलाल धिंगराने करतान वाहिलीच्या गोळ्या घालून खून कोणत्या शहरात केला? ऑप्शन आहेत दिल्ली, पॅरिस, जिनेव्हा की लंडन? तर राईट आन्सर आहे लंडन या ठिकाणी. नेक्स्ट, मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा ही उपाधी कोणी दिली? आन्सर आहे पंडित जवाहरलाल नेहरू, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस की रवींद्रनाथ टागोर? तर लक्षात घ्या, मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा ही जी उपाधी आहे ती रवींद्रनाथ टागोर यांनी दिली आहे. आणि लक्षात घ्या, आशियातील पहिला साहित्यासाठी नोबेल जो पुरस्कार आहे तो रवींद्रनाथ टागोर यांना मिळालेला आहे. नेक्स्ट,
नीळ उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली डॅश ठिकाणी करण्यात आले. ऑप्शन आहेत अहमदाबाद, चंपारण्य, खेडा की साबरमती. तर राईट आन्सर आहे साबरमती या ठिकाणी. तसेच लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला असेच क्वालिटी क्वेश्चन जर पाहिजे असेल तर मी तुम्हाला ऑलरेडी बॅनर दाखवला आहे. आपण 93 56 25 60 34 यावर पेमेंट करून कंटेंट परचेस करा आणि विद्यार्थी मित्रांनो तयारी सुरू करा. पुढील क्वेश्चन आहे, पोर्तुगीजांच्या साम्राज्यातून गोवा केव्हा मुक्त झाला? ऑप्शन आहेत 1960, 61, 63 की 65. तर पोर्तुगीजांच्या साम्राज्यातून गोवा हा 1961 मुक्त झाला. त्यानंतर नेक्स्ट, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक कोण आहेत? ऑप्शन आहे डॉक्टर हेगडेवार, दीनदयाळ उपाध्याय, गोळवलकर गुरुजी की बाबाराव सावरकर. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आहेत डॉक्टर हेगडेवार. त्यानंतर पुढील क्वेश्चन, सन 1857 उठाववाल्यांनी डॅश यांना भारताचा बादशाह म्हणून घोषित केले. ऑप्शन आहेत बख्त खान, कुंवरसिंह, बहादूर शाह की नानासाहेब पेशवे. तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक 3 बहादूर शाह यांना भारताचा बादशाह म्हणून घोषित केले. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचा आहे, इसवी सन 1848 ते 1856 या काळात कोणाच्या कारकिर्दीत भारतातील अनेक संस्थाने खालसा करण्यात आली? ऑप्शन आहेत लॉर्ड कर्झन, लॉर्ड वेलस्ली, लॉर्ड डलहौसी की लॉर्ड कॅनिंग. तर राईट आन्सर आहे लॉर्ड डलहौसी यांच्या कार्यकाळात. त्यानंतर नेक्स्ट, खालीलपैकी चुकीची जोडी विद्यार्थी मित्रांनो ओळखायची आहे. लॉर्ड कॉर्नवालिस, कायमधारा पद्धत, चंद्रशेखर आझाद, काकोरी कट, सरदार पटेल, बारडोली सत्याग्रह आणि वासुदेव बळवंत फडके, रॅडचा खून. तर यापैकी चुकीची जोडी आहे ऑप्शन क्रमांक 4 वासुदेव बळवंत फडके, रॅडचा खून ही चुकीची जोडी आहे. नेक्स्ट, खुदाए खिदमतगार संघटनेने सविनय कायदेभंग चळवळी दरम्यान कोणते शहर ताब्यात घेतले होते? ऑप्शन आहेत कराची, लाहोर, पेशावर की हैदराबाद. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 पेशावर. नेक्स्ट, महात्मा गांधींच्या अटकेचे निषेधार्थ सोलापुरातील गिरणी कामगारांनी डॅश रोजी संप पुकारला. ऑप्शन आहेत 4 मे 1930, 5 मे 1930, 6 मे 1930 की 7 मे 1930. तर राईट आन्सर आहे 6 मे 1930 रोजी विद्यार्थी मित्रांनो हा संप पुकारला. नेक्स्ट, चितगाव कटाचे नेतृत्व कोणी केले? ऑप्शन आहेत कल्पना दत्त, शांती घोष, अरविंद घोष की ऑप्शन क्रमांक 4 सूर्यसेन. तर चितगाव कटाचे नेतृत्व हे सूर्यसेन यांनी केलेले आहे. नेक्स्ट, केसरी वृत्तपत्राचे त्रिमूर्ती म्हणजे लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर आणि डॅश. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 विष्णू शास्त्री चिपळूणकर. तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण क्वालिटी 20 क्वेश्चन बघितले आहेत. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तसेच लक्षात घ्या नॅशनल हेल्थ प्रोग्राम 20% वेटेज आहेत, 40 मार्क आहेत. यामध्ये टोटल 10 त्यांनी टॉपिक दिले आहेत. त्या टॉपिकवर नोट्स आहेत, त्या टॉपिकवर क्वेश्चन देखील आहेत, जेणेकरून याचे जे 40 मार्क आहेत ते तुमच्या हातातून जाणार नाही. याकरता परचेस करण्याकरता आपण 93 56 25 60 34 यावर पेमेंट करून द्या. सामान्य ज्ञानचा देखील त्यांनी जो सिलेबस दिला आहे त्यावर आधारित आपण 4366 प्रश्न तयार केले आहेत. याची देखील प्राईज आहे 299. याची प्राईज विद्यार्थी मित्रांनो वाढण्याची दाट शक्यता आहे, कारण की पहिल्या 50 विद्यार्थ्यांना आपण फक्त ह्या प्राईजमध्ये देतो आहे. फक्त 10 जागा अवेलेबल आहेत, तर लगेचच घ्या. त्यासोबत आयुर्वेदचा सिलेबस जो आहे त्यापैकी ज्या 4 टॉपिक आहेत त्यावर आपल्याकडे क्वेश्चन सेट उपलब्ध आहेत. 1350 प्रश्न आहेत. याची प्राईज आहे 499. आणि याआधी मी सांगितलं जसं यावर आपण पूर्ण सिलेबसवर आधारित 2000 अजून प्रश्न तयार करतोय, ते देखील नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल देईल. त्यासोबत चालू घडामोडी देखील आपण घेऊ शकता. तर आपले काही डाऊट असेल तर आपण खाली कमेंट करा. नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते देखील खाली कमेंट करा. त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आपले जेवढे फ्रेंड्स तयारी करत आहात त्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.